डोल्या ती बघ वैब्या आलंय वैब्या. टरक्या इकडं आलं इकडे. अरे मग इकडेच जाऊ की. अरे इकडे बघ इकडे आले. ए वाळक्या पाणी दे पाणी. मी नाही देणार पाणी. तुझं पप्पाला नाव सांगणार आहे मी. सांग दादा मी नाही बेत. बर बर धावतो तुला. मला दिक पाणी. तुझ्या तर आता तुझ्या इकडे गेला बघ. ना इकडे गेलाय. अरे इकडे गेलाय. अरे इकडे गेलाय मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. अरे टरक्या तुझी बोबर आहेत उलटी. इकडे गेलाय. बर चल चल गेलाय. गेलाय. आईला कुणी लात मारली. भूत असेल पण पेन्शिल याच्या आईला बरं झालं. माझी पण पेन्शिल मोडलेली झाली पेन्शिल मला. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. टुपी टुपी टप टप. माकडा शाळेत न्यायला एवढा उशीर कर. काय नाही पप्पा तो डोला सोने आहे का नाही तो माझ्या बाटलीतलं पाणी प्याला म्हणून मी त्याला काहीतरी केलं म्हणून तो माझ्या मारायला मागा लागला म्हणून उशीर झाला. काय केलंस तू त्याला सांगतो. असं पुढे या त्याच्या असं मागे गेलो आणि त्याची पॅन्ट खाली वडली अशी. माकडा माझ कशाला पॅन्ट खाली वडलीस. पप्पा आत काय घातलेलं नाही काय. ही काय अंडर पॅन्ट दिसत नाही. सॉरी दावलं नसते. नाही त्या करामध्ये करतेस म्हणून मार खातोयस. बरं अभ्यास कर बस जा. बसत आईला मास्तरनं सफरचंदात चित्र काढायला सांगितलं काढतो. पेन्सिल पण मिळाल्या मला आता. ओके जोरात आलंय चित्र. हा चित्र सफरचंद तयार झालं. ही तर जादूची पेन्सिल आहे. यस 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 यस. आईला ही बिरट का नाचायला लागली. अरे आता तो म्हणला की त्याच्याकडे जादूची पेन्सिल आहे काहीतरी. जादूची पेन्सिल नव्हे जादू सफरचंद आहे असं म्हणला तो. बरट्या तुला काय बी ऐकू येते. त्या डोळ्याचं ऑपरेशन करून घे. त्या डोळ्यानं तुला काय बी ऐकू येते. अरे जादूची पेन्सिल म्हणला. अरे जादू सफरचंद आहे ती. चल विश्राला जाऊ सांगू या वैब्याला जादू सफरचंद गावलंय ती. बरोबर चल. टरक्या तिकडे कुठे निघालायस. इकडे चल. अरे चुकायच्या तिकडे बिताड आहे तिकडे रस्ता आहे. टारका मी आहे तुला दिसत नाही. चल चल चल. ए भुसणाऱ्या दिसत नाही का तुला. अरे तुला सरळ ही गाडी चालवाय नावी काय बघ तुझं रागानं डोळच काढीन. दादा सॉरी परत बघून चालवतो गाडी. परत बघून गाडी चालव नाही तर ताणून मारेन. काय काय म्हणलास. पुन्हा ताणून मारेन. सॉरी दादा. पाया पड चुकलं माझं. तुझ्या तर विश्ला वैब्याकडे जादू सफरचंद आहे. हा तुला कोण सांगितलं. अरे मी माझ्या कानानं बघितलं आणि डोळ्यानं ऐकलंय. काहीतरी चुकतंय बघ. अरे सफरचंद नऊ जादूची पेन्सिल आहे. अरे सफरचंदच. बरोबर चालतंय चला मग तिच्या जादूचं सफरचंद चोरून आणलं. चला आईला सफरचंदात चित्र काढल्यावर सफरचंद तयार झालं. दुसऱ्या कशाच तरी चित्र काढून बघतो होतंय का.
खट्टच झालंय. हा आईला खरंच माझाची बाटली तयार झाली. ही तर शकाला का बुम बुमची पेन्सिल आहे. शकाला का बुम बुम, शकाला का बुम बुम. आईला फ्रीज मध्ये ठेवतो जातो बाटली. आई सोन्या कुठे जादू सफरचंद? ते काय तिथे ठेवलंय? भावा तिने हो जादूचं सफरचंद नाही म्हणलास पण नेमकी काय जादू होती ना? ती बाबा मला काय माहित नाही. अरे माकडाला कशाला म्हणलं जादू सफरचंद आहे? आईला मला तर वाटतंय हे जर सफरचंद लोखंडाला लावलं तर लोखंड सोनं होत असणार आहे. काय सांगतोस? ए त्या लोखंडाची डांबाला लावूया. अरे टरक्या इकडा डाम. हा बरं. घास घास घासून बघ घासून बघ. कुठे काय होतंय? बघ बघ आणि एकदा. अरे काय होणार आले तिकडे पत्र आहे तिकडे बघूया. चला चल चल ये. हे पत्र्याला लावून बघ. सोन्या. अरे कुठं होतं सोन्याचं? चल तिकडे बघूया. अरे होईना की. हे बंबाला बंबाला. अरे कुठं होतंय? कशाला होत लाकडा लावून बघ काय. बघ अरे काय तरी सांगते जादू त्या म्हटलास. कुठं होतं सोन्याचं? शट भावानू सफरचंद लोखंडाला लावून काय लोखंडाचं सोनं होईना. निदान सफरचंद ते सोन्याचं व्हायला पाहिजे होतं. इकडं सफरचंद सोन्याचं होतंय. कसं? ही सफरचंद मी खातो म्हणजे उद्या पिवळं सोनं पडेल. मग तुम्ही दोघं जण वाटून घ्या. मला काय नको बाबा. फुकटचा टाइम खाल्लास आमचा. अरे या बुरट्यानं चुकीचं ऐकलं या. सफरचंद नाही जादूची पेन्सिल आहे याकडे. टरक्या गप तू. तुझ्या टरक्या डोळ्यान चुकीचं काहीतरी बघितलं असशील. तर काय मी अरे टर्क्या बरोबर आहे तुझं सोन्या. हे टर्क्यानं चुकीचं ऐकलं असणार आहे. आईला माझ्याकडे मोबाईल नाही. मोबाईलचं चित्र काढून बघतो मोबाईल तयार होतोय का. आईच्या गावात मोबाईल पण तयार झाला वाटतं. यस यस मोबाईल मिळाला मला. यस यस. आईला ह्यो टरका म्हणला ते खरं आहे. वैद्याकडे खरंच जादूची पेन्सिल आहे. ए, आपण ती पेन्सिल चोरूया. वय उद्या चोरूया. पण ती नव्ह त्यानं पेन्सिलचा वापर करून मोबाईलचं चित्र काढलं. तू कशाचं चित्र काढणार? पोरगी चित्र काढणार बाबा. 32 वर्ष झालं अजून लग्नाचा पत्त्या नाही. तेवढीच चित्रातनं पोरगी निघाली तर निघाली. मनातलं बोललाच बाबा. 2 चित्र काढूया. एक तुला आणि एक मला. आणि मला तुला बी एक टर्की काढूया. ए ग बस. काय करते बघतो वैद्या. भावानू मी सांगतो तस करूया. उद्या सकाळी वैद्याला चौकात अडवायचं. आणि काय करायचं? त्याचा मुका घ्यायचा. नाही माकडा. चुकायचं इथं काय करतोय? वैभ्या इधर 10 रुपये आणि दुकानात जाऊन तंबाखूची पुडी घेऊन यायचा. बरं बरं आणतो पप्पा. आईला कुठं दुकानात जायचं. एक काम करतो तंबाखूच्या पुढे चित्र काढतो म्हणजे तंबाखूच्या पुढे तयार होत्या. ओके. होय शपथ तंबाखूची पुडी पण तयार झाली. यस वा. पप्पा ओ पप्पा काय रे पोरा हे जरा तंबाखूची पुडी. आईला एवढ्या लवकर कसं काय आलास? खरं सांग तुझ्याकडे होती का नाही तंबाखूची पुडी? तुला पण तंबाखूचा नाद लागला का नाही? नाही पप्पा आई शपथ आहे माझी नाव तंबाखूची पुडी. मला नाही असलं काय नाद लागलेला. पण पप्पा खरं सांगू काय तुम्ही पण असलं तंबाखू बिंबाखू खाई जाऊ नका. तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतोय. जगातल्या कितीतरी लोकांनी कॅन्सरमुळे आपला जीव गमावलाय पप्पा. आणि मला जगात तुमच्याशिवाय कोण सुद्धा नाही. पोरा आजपासून तंबाखू सोडली. इथून पुढे कवा सुद्धा तंबाखूचा नाद करणार नाही आणि कुठलंच व्यसन करणार नाही पोरा. थँक्यू पप्पा थँक्यू. वैबी आले का बघ जरा इकडे. बघतो. नाही आली आला. टरक्या आलाय की देव. तू एक काम कर टरक्या व्हील अलाइनमेंट वाल्याकडे जा आणि तुझ्या दोन्ही बोबळाची अलाइनमेंट आणि ऍडजस्टमेंट करून घे. मग तुला दिसेल एक डोळा बहुतेक झिजलाय तुझा. चुकायच्या. अरे बोलला जर मला कशाला मारतोय टरक्या. सॉरी. ए वैब्या चल पेन्सिल दे. पेन्सिल अरे कुठे गेली. ही पेन्सिल ना
जादूची पेन्सिल दे. ए माझ्याकडे नाही तसली कुठली जादूची पेन्सिल जाऊ दे लवकर नाहीतर लय मारेन. देतो देतो भाऊन देतो पिशवी तर काढतो हे बघा कुठलं पण बसलं वाईप्या. ओके यस झाली तयार बंदूक यस यस छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे ए नरसाळ्यानो इकडं आहे मी सॉरी बाबा चुकलं आमचं. माकडानू मगाशी तर लय ताटत होता असा आता काय झालं हा? सोन्या हे सोन्या अरे पायावर पाणी कुठं पडायला लागले माझ्या. बाबा बंदूक बघून पॅन्टच मुतलो मी. कशी फाटली आता परत माझ्या नादाला लागायचं नाही कोणी सुद्धा नाही नाही बाबा एवढ्या नाही लागत दादाला. आईला हळदी कुंकाच्या पुढ्या बांधाय कागद पाहिजे. हा गावला. अरे पण तू गायब झाली याची.